आज जागतिक हृदय दिवस आहे। गेल्या काही वर्षात हृदयरोगाचं प्रमाण झपाट्याने वाढलंय। ताणतणाव, बदलती जीवनशैली, फास्ट फूडचं सेवन, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनता आणि प्रदूषण यामुळे संपूर्ण जगभरात हृदयरुग्णांची संख्या वाढतीये। भारतात दरवर्षी 30 लाखांहून अधिक लोकांचा हृदयरोगाने मृत्यू होतोय। तज्ज्ञांच्या मते आता हृदयरोग कुणालाही आणि कोणत्याही वयात होतो। सर्वसामान्य लोकांमध्ये हृदयरोगाबाबत जनजागृती व्हावी यासाठी 2000 सालापासून जागतिक हृदय दिवस जाहीर झाला। संतुलित आहार, दररोज किमान 45 मिनिटे व्यायाम आणि तणावरहित जीवनशैली यातून हृदयरोगाला रोखता येईल। गेल्या काही वर्षात हृदयविकाराची समस्या वाढली आहे। जगभरात सर्वात जास्त मृत्यू हृदयविकाराने होत आहेत। सर्वसामान्य लोकांमध्ये या आजाराबाबत जागृती व्हावी यासाठी सन 2000 पासून 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदयविकार दिन म्हणून ओळखला जातो। हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी जनजागृती करणं हा जागतिक हृदय दिनाचा उद्देश आहे। शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतोच, पण हृदयानं आपलं काम थांबवलं तर माणूस जिवंत राहू शकत नाही। भारतात प्रत्येक 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकारानं मृत्यू होतो। दरवर्षी सुमारे 30 लाखांहून अधिक भारतीय केवळ हृदयरोगानं आयुष्याला मुकतात। 2030 सालापर्यंत भारतात हृदयविकारामुळे सर्वाधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे। दर 4 मृत्यूपैकी 1 मृत्यू हृदयविकारामुळे होईल असा इशारा हृदयरोग तज्ज्ञांनी दिलाय। त्यामुळे आता सावध होणं आणि या रोगाला दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक ते बदल करणं गरजेचं आहे। 10 वर्षांपूर्वी 40च्या खालील एखाद दुसऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका यायचा, मात्र आता 100रातील 30 जणांना 40च्या आतच हृदयविकार जडतो। गंभीर बाब म्हणजे 25 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये 25% हृदयरोगाची वाढ झाली आहे। हृदयविकारासाठी पहिली आणि सर्वात मोठी जोखीम म्हणजे मधुमेह। त्यासोबत उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यामुळेही हृदयरोगाचा धोका असतो। रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो। अनियंत्रित रक्तदाबामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचं देखील नुकसान होऊ शकतं। आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या अत्यंत नाजूक असतात। या रक्तवाहिन्या शरीरातील प्रत्येक पेशी आणि अवयवांपर्यंत रक्त वाहून नेण्याचं काम करतात। जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा रक्तवाहिन्या कडक आणि अरुंद होतात। अशा परिस्थितीत ब्लॉकेजचा धोका वाढून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। जंक फूड, अतितेलकट पदार्थांचं सेवन, व्यायामाचा अभाव यामुळे हृदयरोगाचं प्रमाण वाढतंय। आहारावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम केला तर या रोगाला दूर ठेवता येऊ शकतं। हृदयरोग होऊ नये यासाठी साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थांचं अतिसेवन टाळणं आणि ताणतणावापासून तसंच व्यसनांपासून दूर राहणं आवश्यक आहे। शिवाय रोज किमान 1 तास व्यायाम, योगासनं करून वजन नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे। शिवाय रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं घेतली पाहिजेत। तसंच मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी वेळच्या वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे। हृदयाच्या हाका वेळीच ऐकल्या पाहिजेत, तरच हृदयरोगाला लांब ठेवता येईल। त्यासाठी वयाच्या 30 नंतरच प्रत्येकानं वेळच्या वेळी हृदयाची तपासणी करून घेणं आवश्यक आहे। वेळेवर निदान आणि उपचार यातून हृदयरोगावर काही अंशी मात करता येते, पण मुळात निरोगी जीवनशैली ठेवून हृदयरोगापासून 4 हात लांब राहता येतं। आजच्या जागतिक हृदयरोग दिनानिमित्त प्रत्येकानं दिल की बात समजून घेतली तर खूप काही साध्य होईल। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह विजय कुंभार।